नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज आपण एकदम क्रिस्पी कुरकुरीत असा डोसा बनवणार आहोत, ते पण बटाटा वापरून. तर हे पहा, किती क्रिस्पी हा डोसा आहे पहा. आणि मस्त याला जाळी पडली आहे. सोडा इनो काहीही न वापरताना अतिशय क्रिस्पी असे आपण डोसे बनवणार आहोत. तर नाश्त्याला रोज रोज काय बनवायचं सुचत नसेल तेव्हा तुम्ही बटाटा आणि रव्यापासून असा हा नाश्ता बनवू शकतात. बनवायला अतिशय साधी रेसिपी आहे. चला बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर एक मोठा बटाटा इथे मी साल काढून बारीक असे तुकडे करून घेतलेत आणि स्वच्छ 1-2 वेळा पाण्याने धुवून घ्यायचे, म्हणजे त्याचा सर्व स्टार्च निघून जाईल. तर आता आपण हा बटाटा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात. आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे बटाटा काळा पडणार नाही. तर अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आता हे एकदम मिक्सरला फिरवून घ्यायचे. तर जेवढं शक्य होईल तेवढं बारीक होईल तेवढं करायचं. आणि याच्यामध्ये आता आपण अर्धा पेला रवा टाकून घ्यायचे, जाड बारीक जो असेल तो वापरायचा आहे. आणि याच्यामध्ये अर्धा पेला पाणी टाकायचं. पाणी लागल्यास तर आणखीन टाकू शकतात. आणि जेवढं शक्य होईल तेवढं असं फाईन एकदम बारीक करून घ्यायचे. तर आता आपण हे सर्व मिश्रण बाउलमध्ये काढून घेऊया. तर तुम्हाला याची थिकनेस दिसत असेल तर अशा पद्धतीने हे वाटण करून घ्यायचे. थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकायचं आणि मिश्रण मिक्सरच्या भांड्याला जे लागले ते सुद्धा याच्यामध्ये मिसळून टाकायचं. आता इथे 2 चमचे आपण तांदळाचं पीठ टाकून घेणार आहोत. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मैदासुद्धा वापरू शकतात, किंवा 1 चमचा बेसन पीठ टाकलं तरी चालेल. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. तर लगेचच तांदळाचं पीठ मिक्स होतं, अजिबात याला वेळ लागत नाही. तर व्यवस्थित मिक्स केले आपण. हे पहा, आता जरी मिश्रण घट्ट असेल तरी आपण पुढे याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आणि याची थिकनेस एकसारखी करून घेणार आहोत. तर आता इथे मी 1 पेला पाणी आणखीन घेतले. लागेल तसं थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकत जायचे. पाण्याचं काही प्रमाण नाही, रवा असल्यामुळे पाणी रवा शोषून घेतो आणि त्यामुळे पाणी आपल्याला घट्ट वाटत असेल मिश्रण तर टाकून घ्यायचे. तर हे पहा, असं मी हे पातळ केले. तर पूर्ण 1 पेला पाणी टाकून घेतले आणि अगोदरसुद्धा अर्धा पेला पाणी टाकलं होतं. तर व्यवस्थित हे मिश्रण आपलं बरोबर झालेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. आपण बटाटा वाटतानासुद्धा मीठ टाकलेलं आहे, लक्षात ठेवायचे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया. अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकली आहे. तुम्ही याच्यामध्ये भाज्यासुद्धा टाकू शकतात, बीट, गाजर, कोबी किंवा हिरवी मिरची टाकली चिरून बारीक एकदम तरीसुद्धा चालेल. चिली फ्लेक्स नसेल तर मग हिरवी मिरची टाकू शकतात. आता मिश्रण आपलं तयार आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि हे मिश्रण बाजूला ठेवूया. याच्यासोबत खाण्यासाठी एक मस्त अशी शेंगदाणा आणि टमॅटोची चटणी बनवणार आहोत. तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि अर्धी वाटी शेंगदाणे याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. आता शेंगदाणे 1-2 मिनिटभर चांगले तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे कच्चे राहता कामा नये. चांगले 2 मिनिटभर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे चटणी अतिशय स्वादिष्ट बनते. आता याच्यामध्ये आपण 3 पाकळ्या लसणाच्या टाकून घेणार आहोत आणि लसूणसुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे. 2 सुक्या लाल मिरच्या इथे मी वापरलेल्या आहेत, तर अशा तोडून टाकून घेतलेत. आता हे सर्व आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे. तर लसूणसुद्धा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. तर इथे पाहू शकतात, लसूणसुद्धा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेतला आहे. तर इथे मी मिडियम आकाराचे 2 टमॅटो बारीक चिरून घेतलेत. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर टमॅटो मऊ सॉफ्ट होईपर्यंत चांगला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तर चांगलं हे मिक्स करून घेतलं आहे. मीठ टाकल्यामुळे टमॅटो पटकन मऊ होईल, वितळला जाईल. याच्यावरती झाकण ठेवूया आणि 2 मिनिट हा टमॅटो शिजवून घेऊया. तर लगेचच टमॅटो वितळला जातो मीठ टाकल्यामुळे. तर व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया. आता हे ताटामध्ये काढूया. गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड झालं की एकदम बारीक असं मिक्सरवरती वाटून घ्यायचे. लागलंच तर 1-2 चमचे पाणी टाकू शकतात. आता याला आपण तडका देऊन घेऊयात. तर थोडंसं तेल घेतले टोपामध्ये गरम करून यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे आणि थोडासा कढीपत्ता तोडून टाकायचा आहे. आता हा गरम गरम तडका या चटणीमध्ये टाकून घ्यायचे. तर अतिशय चविष्ट अशी आपली शेंगदाण्याची आणि टमॅटोची चटणी बनलेली आहे. तर वाटण करताना तुम्हाला 1-2 चमचे पाणी टाकण्याची गरज वाटली तर टाकू शकतात. आणि चटणीसुद्धा आणखीन थोडीशी पातळ हवी असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1-2 चमचे पाणी टाकून परत विसळून याच्यामध्ये टाकू शकतात. तर आपली चटणी
तयार झालेले आहे। आता आपण डोसे बनवायला घेऊयात। तर इथे हे मिश्रण घट्ट झालेलं आहे थोडंसं, तर याच्यामध्ये मी आणखीन अर्धी वाटी पाणी टाकून घेतले आणि आता हे परत तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचे मिश्रण। पॅन गरम झालं की त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं, पाणी शिंपडायचं आणि स्वच्छ रुमालाने पुसून घ्यायचं। तवा चांगला गरम झालेला असावा, म्हणजे या डोश्यांना चांगली जाळी पडते। सोडा इनो काही हे न टाकता मस्त जाळीदार असे हे डोसे तयार होतात। तर टाकताना असं पेल्यानं किंवा एखाद्या वाटीने धार असलेल्या म्हणजे टोक असलेल्या टाकायचं, म्हणजे व्यवस्थित आपल्याला टाकता येतं। वरची साईड सुकली की थोडंसं तेल लावायचं आणि हा डोसा चांगला भाजू द्यायचा, पलटण्याची घाई करायची नाही। तर बाकीच्या डोशांपेक्षा या डोश्याला भाजायला जरा जास्त वेळ लागतो, कारण आपण याच्यामध्ये बटाटा वापरलेला आहे। त्यामुळे हा डोसा भाजायला थोडा जास्त वेळ लागतो। जोपर्यंत वरची साईड चांगली ब्राऊन दिसत नाही तोपर्यंत हा डोसा पलटी करायचा नाही। तर डोसा चांगला आपण भाजून घेतलाय। आता इथे आणखीन एक तुम्हाला मी डोसा बनवून दाखवते। तर पॅनवरती पाणी शिंपडून पॅन व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतलाय। आता याच्यावरती आपण परत एकदा पेल्याने व्यवस्थित मिश्रण टाकून घेऊयात। मिश्रण घट्ट वाटत असेल तर आणखीन थोडंसं पाणी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात। पॅनवरती डोसा पसरवून घेतला की चांगला भाजू द्यायचा आहे। आपण पलटण्याची घाई करतो, त्यामुळे डोसे चांगले भाजले जात नाही आणि मग आपण म्हणतो डोसे तुटतात, व्यवस्थित बनत नाहीत। तर थोडासा वेळ द्यायचा। डोसे जर चांगले एक साईडने क्रिस्पी होईपर्यंत भाजले तर व्यवस्थित क्लीन डोसे निघतात, अजिबात तुटत नाहीत। त्यामुळे डोसा चांगला भाजून द्यायचा आहे। हे पहा, असा याला कलर येऊ द्यायचा आहे। तर मी पॅन फिरून व्यवस्थित सर्व बाजूने हा डोसा भाजून घेते। जोपर्यंत असा लालसर रंग दिसत नाही तोपर्यंत डोसा काढायचा नाही, म्हणजे डोसा अजिबात तुटणार नाही। तर आता हा डोसा चांगला भाजलेला आहे, आपण काढून घेऊयात। तर तुम्ही पाहिलंच आहे, आपण इनो सोडा काहीच टाकलं नाही तरीसुद्धा किती क्रिस्पी हे डोसे बनलेले आहेत। मिश्रण जेवढं पातळ करेल आणि डोसा जेवढा व्यवस्थित भाजला जाईल तेवढाच हा डोसा क्रिस्पी बनतो। तर अशा पद्धतीने आपण इथे 2 डोसे बनवून घेतलेले आहेत। तर बाकीचे सुद्धा सर्व राहिलेले आपण असेच डोसे बनवून घेऊयात। डोसे क्रिस्पी बनवण्याच्या 3 टिप्स महत्त्वाच्या आहेत। ते म्हणजे मिश्रण पातळ पाहिजे, तवा चांगला तापलेला पाहिजे आणि डोसा बनवला की तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, चांगली ब्राऊन कलर येईपर्यंत। तर असेच बाकीचे सर्व आपण डोसे बनवून घेणार आहोत। तर पहा किती क्रिस्पी हा डोसा बनलेला आहे आणि जाळी तर अतिशय भन्नाट पडलेली आहे। हे पहा, जेवढा डोसा चांगला भाजला जाईल तेवढाच डोसा क्रिस्पी बनणार आहे। त्यासाठी मिश्रण पातळ हवं आहे। तर नक्की एकदा करून पहा। बघा कसा कलर आलाय, असा रंग येईपर्यंत डोसा चांगला भाजून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण बटाटा वापरून मस्त असे हे डोसे बनवलेले आहेत। तर तुम्ही हे डोसे कधी बनवले नसतील तर बनवून पहा आणि चटणीसुद्धा एकदा ट्राय करा। तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी डोसा आणि चटणी, ह्या दोन्ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा। तर तुमच्या फ्रेंड्सला डोसे आवडतात त्यांना नक्कीच ही रेसिपी शेअर करा, त्यांनासुद्धा हे डोसे खूप आवडतील। तर अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्ही रोजच्या रोज व्हिडिओ पाहू शकता। तर रोजच्या रोज तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि कोणतीच रेसिपी मिस करणार नाही। सबस्क्राईब करणं, बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे। तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये। आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा। तुमच्या छान छान कमेंट वाचून आणखीन छान उत्साह येतो आणखीन नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी। आपण भेटूया अशाच पुढच्या साध्या सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय। तर आज आपण नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी एकदम हाय प्रोटीन असा हा नाश्ता बनवणार आहोत। तुम्ही डब्याला देऊ शकतात किंवा नाश्त्यामध्ये बनवू शकतात आणि एकदम इन्स्टंट आहे। अजिबात याला जास्त वेळ लागत नाही किंवा काहीही जास्त तयारीसुद्धा करावी लागत नाही। तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर आज आपण ना मसूर डाळीचे डोसे बनवणार आहोत आणि हे डोसे बनवायला खूप सोपे आहेत। तर आपण याच्या अगोदर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे डोसे बनवलेले आहेत। आज आपण बनवतोय लाल मसूरचे डोसे। त्यासाठी सगळ्यात अगोदर 1 वाटी लाल मसूरची डाळ आपण 1 तास अगोदर भिजत टाकायची।
तर डाळ लगेच भिजते. वेळ नसेल तर गरम पाण्यात 10 मिनिट भिजायला टाकले तरीसुद्धा लगेच ही डाळ भिजून होते. तर आता याच्यामधलं आपण सर्व पाणी काढून टाकूया. तर डाळ चांगली भिजलेली आहे, लगेचच तुटली जाते आहे. तर वाटताना जास्त पाणी टाकायचं नाही कारण डाळ भिजलेली आहे. आता आपण याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत. तर सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यात मी अर्धी डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतली. त्यामध्ये या 2 हिरव्या मिरच्या टाकून घेते आणि थोडेसे जिरे टाकायचे. तर तुम्हाला तिखट किती आवडतं त्यानुसार तुम्ही मिरची आणखीन वाढवू शकता किंवा कमीसुद्धा करू शकतात. आता इथे मी एक छोटी वाटी रवा घेतला आहे. तर अर्धा रवा आपण याच्यामध्ये टाकूया आणि राहिलेली जी डाळ आहे ती वाटताना त्यामध्ये बाकीचा रवा टाकून घेऊया. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया. तर रव्यामुळे छान याला बाइंडिंग येते आणि क्रिस्पी असे डोसे बनतात. जर तुम्हाला क्रिस्पी बनवायचे तसेसुद्धा बनवू शकतात किंवा तुम्हाला मऊ बनवायचे असतील तर मऊसुद्धा बनतात. दोन्ही प्रकारचे आपण हे डोसे बनवू शकतो. तर मी तुम्हाला पुढे सांगेनच क्रिस्पी कसे बनवायचे आणि मऊ सॉफ्ट एकदम डोसे कसे बनवायचे. तर आपण हे मिश्रण वाटून घेतले. तर पाणी एकदम जास्त टाकायचं नाही. डाळ जर चांगली 1 तास भिजवून घेतली तर थोडं थोडंच पाणी टाकायचे लागेल तसं. तर राहिलेलीसुद्धा आता मिक्सरच्या भांड्यात मी सर्व डाळ टाकून घेतली आहे आणि राहिलेला रवासुद्धा टाकून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी टाकूया आणि आता हे सुद्धा वाटून घेऊया. तर एकदम मस्त असं हे वाटण आपलं वाटून झालेलं आहे. तर मिश्रण एकदम परफेक्ट तयार आहे. तर आता हे मिश्रण घट्ट वाटते. तर याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲडजस्ट करून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊया. तर मिश्रण खूप घट्ट वाटते तर थोडं याच्यात पाणी टाकून घेतले. आता परत एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया. एकदम पाणी टाकलं तर हे मिश्रण खूप पातळ होईल आणि मग डोसे व्यवस्थित बनणार नाही. तर आणखीन थोडंसं टाकूया. जर समजा तुमच्याकडून हे मिश्रण पातळ झालंच तर याच्यामध्ये 1-2 चमचे तांदळाचं पीठ टाकू शकतात. तर एकदम परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे. तुम्ही याच्यामध्ये भाज्यासुद्धा ॲड करू शकता जसं की कोबी, गाजर, शिमला मिरची, कांदा किंवा बीट असं भाज्या कोणत्याही टाकून एकदम हेल्दी असा नाश्तासुद्धा बनवू शकतात. तर आता याच्यामध्ये अर्धा चमचा मी इनो टाकून घेते. तुम्ही खाण्याचा सोडा टाकला पाव चमचा तरीसुद्धा चालेल. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव होईपर्यंत पटकन मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच याचे डोसे बनवून घ्यायचे. तर हे पहा एकदम परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आपण याच्यामध्ये रवा टाकलेला आहे. जर हे मिश्रण असंच ठेवलं तर आणखीन थोडंसं घट्ट होऊ शकतं कारण रवा फुलत जातो आणि रवा पाणी शोषून घेतो. तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पाणी शिंपडून एखाद्या स्वच्छ रुमालाने पॅन पुसून घ्यायचा आणि याच्यावरती 1 ते 1.5 पळी मिश्रण टाकून चमच्याने पसरवून घ्यायचं. जसं आपण डोसा बनवतो सेम तशाच पद्धतीने. आता आपण इथे क्रिस्पी डोसा बनवतो आहे तर तुम्हाला अगोदर क्रिस्पी डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. तर आपण हे मिश्रण आता पसरवून घेऊया आणि डोसा भाजताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची. कमी गॅसवरती हा डोसा भाजून घ्यायचा म्हणजे चांगला हा आतपर्यंत भाजला जातो आणि एकदम क्रिस्पी कुरकुरीत बनतो. तर गॅस अजिबात मिडियम करायचा नाही. एकदम मंद आचेवर हा डोसा भाजून घ्यायचा आहे. तर साईडने थोडंसं आपण तेल सोडून घेऊया आणि हा डोसा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया. तर सर्व बाजूंनी फिरवून फिरवून पॅन आपण हा डोसा भाजून घ्यायचा आहे. तर डोसा हा भाजायला थोडा वेळ लागतो कारण आपल्याला हा डोसा क्रिस्पी बनवायचा आहे. मऊ डोसे जर बनवले तर पटापट होतात. आता आपण हा डोसा चांगला भाजून घेऊया आणि जाळीसुद्धा खूप छान पडली आहे. तुम्हाला जर मुलांना टिफिनमध्ये मसूर डाळीचे डोसे द्यायचे असतील तर रात्रीच डाळ भिजत टाकली आणि सकाळी पटकन याचे डोसे बनवले तरीसुद्धा डोसे पटकन तयार होतात. तर हे पहा मस्त खरपूस होईपर्यंत आपण हे भाजून घेतले. तर पॅन माझा खूप जुना आहे त्यामुळे पहिला डोसा असाच होतो. तर हे पहा मी सर्व बाजूंनी हा डोसा काढून घेतला आहे आणि किती क्रिस्पी बनला आहे हे पहा. एकदम मस्त क्रिस्पी कुरकुरीत बनला आहे. हे पहा तुम्हाला समजत असेल बघण्यावरूनच किती क्रिस्पी झाला आहे. दुसरी साईडसुद्धा दाखवते. गरमागरम असे क्रिस्पी कुरकुरी डोसे नारळाच्या चटणीसोबत अप्रतिम लागतात. तर आता मऊ डोसे कसे बनवायचे ते दाखवते. तर आपण पहिला डोसा बनवून घेतला आहे. आता थोडंसं तेल लावून घेतले आणि याच्यावरती 1-1.5 पळी मिश्रण टाकून घेऊया आणि
पसरवून घेऊया. तर हे पसरवताना ना थोडं मिश्रण पातळ करून घ्यायचं आणि पातळ असे डोसे बनवायचे, म्हणजे ते लगेच भाजले जातात आणि लगेचच काढता येतात आणि मऊ होतात. आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि खूप छान याला जाळी पडली आहे. तर तुम्हाला दिसत असेल किती मस्त याला जाळी पडले पहा. आता याच्यावरती सुद्धा तेल सोडून घेतले आणि एकदम भारी असा हा डोसा भाजून झाला आहे पहा. लगेचच भाजून झाला आहे. आपण गॅस मिडियम केलता त्यामुळे हा डोसा मऊ होतो आणि एकदम छान खरपूस याला सुद्धा रंग आला आहे. तर मी तुम्हाला पलटी करून दाखवते. हे पहा किती एकदम भारी याला रंग आला आहे पहा. तर तुम्हाला दोन्ही साईडने भाजायचे असतील तर दोन्ही साईडने भाजू शकतात किंवा एक साईडने सुद्धा भाजले तरी चालेल. तर आपण इथे 2 डोसे बनवून घेतलेत आणि दोन्ही साईडने हा डोसा आपण चांगला भाजलेला आहे. तर काढून घेऊया. तर झटपट आपले इथे डोसे तयार झालेत. तर बाकीचे राहिलेले सुद्धा आपण असेच हे डोसे बनवून घ्यायचेत. तुम्ही सॉससोबत, शेजवान चटणीसोबत किंवा नारळाची हिरवी चटणी आपण डोशासोबत खायला बनवतो, ती बनवून अशा पद्धतीने हे डोसे मुलांना खायला देऊ शकतात. खूप छान डोसे होतात आणि एकदम प्रोटीननी भरपूर असलेली ही रेसिपी आहे. तर इथे मी तुम्हाला दोन्ही प्रकारचे डोसे कसे बनवायचे ते दाखवलेत, क्रिस्पी आणि मऊ. तर अशा पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा डोसे बनवून घेऊया. तुम्ही जर केव्हा लाल मसूरपासून डोसे बनवले नसतील तर नक्की बनवून पहा. तुम्हाला फक्त लाल मसूर डाळीपासून जर डोसे आवडत नसेल तर त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकले तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने एकदम झटपट आपले इथे डोसे बनवून तयार आहेत. सॉससोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकतात. मुलांना हा नाश्ता टिफिनमध्ये देऊ शकतात. बनवायलासुद्धा खूप सोपं आहे आणि खायलासुद्धा चविष्ट. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि ही रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि माझ्या रेसिपी अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहू शकतात. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. तांदूळ न भिजवता, सोडा, इनो काहीही न वापरता झटपट होणारे घावणे बनवणार आहोत किंवा डोसे, जे काही तुम्ही म्हणत असाल ते. तर हे फक्त आपण 1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनवणार आहोत. 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही मार्केटमध्ये मिळेल ते घेऊ शकतात किंवा घरी तांदळाचं पीठसुद्धा बनवू शकता. तर इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ एका बाउलमध्ये टाकून घेतलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचे आणि पातळ असं हे मिश्रण बनवून घ्यायचे. तर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित हे मिक्स करायचं. सगळ्यात अगोदर थोडंसंच पाणी टाकायचं, म्हणजे याच्या व्यवस्थित आपल्याला गुठळ्या मोडता येतात आणि हे लगेचच मिक्स होतं. तर आता लागेल तसं पाणी टाकूयात. पाण्याचं काही प्रमाण नाही आहे, आपल्याला हे पातळच मिश्रण बनवून घ्यायचे. तर भरपूर पाणी वापरायचं आणि आपण पातळ असे हे घावणे बनवणार आहोत. त्यासाठी काही याला साहित्य लागत नाही, फक्त आणि फक्त तांदळाचं पीठ हवं आहे. तर हे पहा अशा पद्धतीचे हे पीठ पातळ असं मी भिजवून घेतले. तर तुम्हाला दिसत असेल असं हे थिकनेस ठेवायची याची. तर आता आपण हे मुरण्यासाठी ठेवूया. तर याच्यावर झाकण ठेवूया आणि 5 ते 10 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत आपण याच्यासोबत खाण्यासाठी नारळाची चटणी बनवूया. तर इथे मी सुका नारळ वापरलेला आहे. तर इथे मी पाव वाटी सुक्या नारळाचा किस घेतला आहे. मिरची, लसूण, अद्रक आणि मूठ भरून कोथिंबीर घेतली. तर कोथिंबीर जास्त घ्यायची, म्हणजे नारळाची चटणी खूप चविष्ट बनते. आता इथे मिक्सरच्या भांड्यात सुक्या नारळाचा किस टाकून घेतला. तुम्ही ओला नारळसुद्धा वापरू शकतात. आता याच्यामध्ये 2 लसूण पाकळ्या, 1 अद्रकचा तुकडा बारीक तुकडे करून टाकलेत आणि 2 हिरव्या मिरच्या टाकल्यात. तर इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली ती टाकूयात. तुम्हाला किती तिखट आवडतं तुमच्या मुलांना त्यानुसार तुम्ही इथे हिरवी मिरची वापरू शकतात. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकली, पाणी टाकून घेतले आणि आता आपण मिक्सरवरती हे बारीक अशी वाटून घेऊया चटणी. तुम्हाला खूप वेळ चटणी अशीच ठेवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये 2 बर्फाचे तुकडे टाकून घेऊ शकतात, म्हणजे याचा कलर आहे तसा राहतो, किंवा डाळवंसुद्धा टाकू शकतात. त्यामुळे सुद्धा टेस्टी अशी चटणी बनते. तर चवीनुसार मीठ टाकूया आणि चिमूटभर साखर टाकूया. तर यामुळे ना टेस्ट खूप छान लागते. तर थोडीशी साखर टाकायची, अप्रतिम अशी चटणी बनते. तर आता हे मिक्स करून घेतले. आता आपण याला तडका देऊन घेऊयात. तर मी इथे 1 पळी छोटीशी तेल गरम करून घेतले. त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, 2-3 कढीपत्त्याची पानं तोडून टाकायची आहेत आणि 1 सुकी लाल मिरची टाकून घेतली आहे. हा तडका गरम गरम या चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे.
झटपट आपले इथे सुक्या नारळाची चटणी झालेली आहे. तर सुक्या नारळाची बनवा किंवा ओल्या नारळाची बनवा अप्रतिमच चटणी होते आणि ही खूप वेळा मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे. तर झटपट आपली चटणी तयार आहे. तोपर्यंत आपलं पीठसुद्धा चांगलं मोरलेलं आहे. आता आपण याचे मऊ लुसलुशीत जाळीदार असे डोसे बनवून घेऊयात. तर इथे पाहू शकतात पीठ चांगलं तळाशी जाऊन बसले आणि पाणी वरती आले. तर तळापासून हे व्यवस्थित हलवून घ्यायचे, एकजीव करायचे. तर हे पहा पीठ आता हलवून घेतले. आपण आता याचे डोसे बनवायला घेऊयात. तर पॅन गरम करून घ्यायचा आणि त्यावरती पाण्याचा शिंतोडा देऊन स्वच्छ रुमालाने हे पुसून घ्यायचं आणि थोडंसं याला तेल लावायचं. तर सर्व बाजूने आपण हे तेल लावून घेऊयात आणि आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे. तळापासून व्यवस्थित पीठ हलवून घ्यायचे आणि धार असलेल्या म्हणजे काठ असलेल्या वाटीने किंवा पेल्याने असं हे सोडून घ्यायचे. म्हणजे काय होतं व्यवस्थित हे आपल्याला सोडता येतं आणि गॅसची फ्लेम मोठी करायची. त्यामुळे काय होतं घावणे असो किंवा डोसे असो खूप छान याला जाळी पडते. तर आता गॅसची फ्लेम आपण मोठी केलेली त्यामुळे अप्रतिम अशी जाळी पडली आहे. नंतर गॅसची फ्लेम मिडियम कमी अशी करून आपण हे डोसे किंवा घावणे भाजून घ्यायचेत. तर वरची साईड सुकली की थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकतात 1 मिनिटभरात याच्या कडा चांगल्या मोकळ्या होतात. खूप वेळ हा डोसा भाजायचा नाही. आपण मऊ लुसलुशीत असे डोसे बनवतोय. तर लगेच याच्या कडा मोकळ्या दिसायला लागल्या की साईडने हे असं काढून घ्यायचं. हे पहा व्यवस्थित ही साईड भाजून घेतली आहे. आता आपण सर्व बाजूने हा डोसा मोकळा करून घेऊयात. अशा याच्या कडा मोकळ्या करायच्या म्हणजे आपला पलटी करायला सोपं जातं. तर एक साईड भाजून झाली की आता आपण हा डोसा पलटी करून घेऊयात. अप्रतिम अशी एक साईड भाजून झाली आणि डोसा पलटण्याची ना घाई करायची नाही. आपल्याला खूप घाई असते. डोसे इडली काही बनवलं ना ते उघडून पाहायची, पलटी करायची. तर मस्त अशी जाळी पडते. त्यामुळे काय करायचं गॅसची फ्लेम मोठी करायची ज्यावेळेस आपण डोसा बनवणार असतो त्यावेळेस. तर दुसऱ्या साईडने सुद्धा थोड्या वेळासाठी भाजून घ्यायचा आणि हा डोसा काढून घेऊयात. खूप वेळ तसंच ठेवलं तर हे क्रिस्पी होतील. तर आता हा आपण डोसा बनवून घेतले. तर असंच ताटामध्ये न ठेवता काय करायचं एखाद्या जाळीवर ठेवायचं म्हणजे त्याची वाफ व्यवस्थित निघून जाते आणि ओला चिकट चिवट असा डोसा बनत नाही. तर इथे मी दुसरासुद्धा सेम तशाच पद्धतीने डोसा बनवून घेते. तुम्हाला दिसत असेल डोसा सोडताना गॅस मोठा केला की किती चांगली याला जाळी पडते आणि प्रत्येक वेळेस डोसा बनवताना तळापासून पीठ हलवून घ्यायचं आणि मगच डोसा पॅनवरती सोडून घ्यायचा. तर हे पहा दुसऱ्या इथे डोश्याला सुद्धा खूप चांगली जाळी पडली आहे. आता आपण याला सुद्धा थोडंसं तेल लावून घेऊयात. आता एक साईड चांगली भाजली की हा डोसासुद्धा आपण पलटी करून घ्यायचा. तुम्ही पाहू शकतात व्यवस्थित त्याच्या कडा मोकळ्या होत आहेत आणि मस्त जाळीदार असे डोसे बनत आहेत आणि जाळी तर अप्रतिम पडली. आपण याच्यामध्ये इनो सोडा काहीही टाकलेलं नाही आहे किंवा याच्यामध्ये रवा वापरलेला नाही तरीसुद्धा अप्रतिम असे जाळीदार मऊ लुसलुशीत हे डोसे बनत आहेत. तर बाकीचे सुद्धा सर्व आपण डोसे असेच बनवणार आहोत. तर रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला ना असा वेगळा काहीतरी नाश्ता बनवायचा. तर हे पहा जाळीवर असे डोसे ठेवले ना याची वाफ व्यवस्थित निघून जाते आणि डोसे व्यवस्थित मोकळे सुटसुटीत बनतात. डोसे आणि चटणी तयार आहे. हे पहा पांढरे शुभ्र जाळीदार असे आपले डोसे किंवा घावणे तयार आहेत. आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी. तर नक्की एकदा बनवून पहा किंवा बनवली नसेल तर त्यासोबत चटपटीत अशी आपली नारळाची चटणी तयार. अचानक पाहुणे आले तर तुम्ही हा नाश्ता बनवू शकतात किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात. आहे तसा हा नाश्ता राहतो. अजिबात चिकट चिवट हे डोसे बनत नाही किंवा स्वागी होत नाही. तर नक्की एकदा करून पहा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण भेटूया अशाच पुढच्या साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या आणि तुम्हाला आणखीन कोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच तुमच्यासोबत त्या रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तर आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. आज आपण झटपट असा नाश्ता बनवणार आहोत. तर तुमच्यासोबत मी नाश्त्याची एक रेसिपी शेअर करते. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हालासुद्धा हा नाश्ता बनवायला खूप आवडेल आणि खूप हेल्दी पौष्टिक नाश्ता आहे. तर आपण आज डोसे बनवतो आहे ते पण तांदूळ आणि मुगापासून. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात अगोदर आपण इथे तांदूळ आणि मूग भिजत ठेवलेले. तर 1 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत. हे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत.
आणि ज्या वाटीने आपण 1 वाटी तांदूळ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी मूग घ्यायची आहे। तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकतात। कोणत्याही एखाद्या वाटी पेल्याचं माप घ्यायचं आणि त्याने हे सर्व भिजत ठेवायचे। तर आपण इथे 5 तास तांदूळ आणि मूग भिजवून घेतले। तुम्ही रात्रभर जरी भिजवून घेतले तरीसुद्धा चालेल, म्हणजे तुम्हाला सकाळी हा नाश्ता झटपट बनवता येईल। आता आपण थोडं थोडं हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून हे वाटून घेऊया। तर पाणी टाकताना कमी कमी टाकायचे, अगदी थोडंसं, कारण मूग आणि तांदूळ भिजलेले आहेत त्यामुळे जास्त पाणी लागत नाही। 1-2 चमचे पाणी टाकायचं आणि हे वाटून घ्यायचं। तर राहिलेले सुद्धा सर्व आपण असेच हे सर्व वाटून घेऊयात। तर तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने याची थिकनेस ठेवायची। हे पहा, असं खूप पातळ हे मिश्रण करायचं नाही किंवा खूप घट्टही ठेवायचं नाही। मी तुम्हाला याची नंतर थिकनेस दाखवते। तर सर्व राहिलेलं मिश्रण मी असं वाटून घेतले पहा। आता हे मिश्रण दाटसर वाटते त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि परत एकदा मिक्सरचं भांडं विसरून यामध्ये टाकायचं। तर अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचे। तुम्हाला जर मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकतात। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि अगदी 2 चिमूट खाण्याचा सोडा टाकून घेतलाय, तो स्किप झाला त्यासाठी सॉरी बरं का। तुम्ही ते पाव चमचा एनो टाकला तरीसुद्धा चालेल। आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात। तर 1-2 असे थोडेसे रवाळ म्हणजेच मुगाचे थोडेसे दाणे राहिले तरीसुद्धा काही हरकत नाही, खूप बारीक जर होत नसेल तर। तर आता आपण हे सर्व मिश्रण वाटून घेतले। पॅन गरम झाला की त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पाण्याचा शिंतोडा देऊन रुमालाने हे पुसून घ्यायचं। आता आपण हे मिश्रण पॅनवरती टाकून घेऊया आणि पेल्याने किंवा चमच्याने अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे। तर खूप मिश्रण घट्ट ठेवू नका, वाटताना पाणी कमी टाका आणि सर्व वाटून झालं आणि जर दाटसर मिश्रण वाटत असेल तर मग थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीची त्याची थिकनेस करून घ्या, म्हणजे डोसा व्यवस्थित आपल्याला पसरवता येईल। तर आता कमी गॅसवरती हा डोसा चांगला भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहत असेल किती छान याला जाळी पडली आहे। तर डोसा चांगला भाजू द्यायचा आहे, पलटण्याची घाई करायची नाही। हे पहा, जसा जसा डोसा भाजत जाईल तसं ह्याच्या कडा सुटतात आणि असे ब्राऊन स्पॉट आपल्याला दिसतात। तर अशा पद्धतीने डोसा भाजून घेतला तर डोसा चांगला भाजला जातो आणि बनवल्या हा डोसा क्रिस्पी राहतो आणि थोड्या वेळाने मूग टाकल्यामुळे मुगाचा डोसा ना थोडासा नरम पडतो, त्यामुळे बनवल्या खूप क्रिस्पी कुरकुरीत खाण्यासाठी लागतो। तर पहा, अशा पद्धतीने भाजून घ्यायचा म्हणजे तो चांगला भाजला जातो, काढण्याची घाई करायची नाही। आता बनवलं आहे त्यामुळे हा क्रिस्पी कुरकुरीत आहे। तर जसा जसा वेळ जाईल तसा हा डोसा मऊ पडायला लागतो। तर अशा पद्धतीने आपण पहिला डोसा बनवून घेतला आहे। तर दुसरासुद्धा सेम तशाच पद्धतीने मी इथे पॅनमध्ये हा डोसा टाकून घेतला आहे। आता याला साईडने थोडंसं तेल सोडूया आणि हा डोसासुद्धा चांगला भाजून घेऊया। बरेच जण असं म्हणतात की डोसा व्यवस्थित बनत नाही, तुटतो किंवा पॅनला चिटकून बसतो। तर त्याचं हेच कारण आहे की डोसा व्यवस्थित भाजत नाहीत, काढण्याची खूप घाई करतात, त्यामुळे डोसा वेळ देऊन भाजून घ्यायचं। हे पहा, असं जेव्हा ब्राऊन कलर दिसायला लागेल त्यावेळेस डोसा काढून घ्यायचा आहे, म्हणजेच की डोसा खालच्या साईडने व्यवस्थित भाजलेला आहे। तर आता आपण हा डोसासुद्धा दुसरा बनवून घेतला आहे, लगेचच काढून घेऊयात। तर दुसरासुद्धा डोसा मस्त जाळीदार क्रिस्पी असा बनलेला आहे। तर तुम्हाला मऊ डोसे आवडत असतील तर मिश्रण थोडंसं थिक ठेवा आणि क्रिस्पी आवडत असतील तर अशा पद्धतीने मिश्रण थोडंसं पातळ करायचं आहे आणि असे बनवून घ्यायचे आहे। तर दिसतात ना एकदम मस्त जाळीदार डोसे। तर बाकीचे सुद्धा राहिलेले आपण असेच बनवून घेणार आहोत। तर झटपट आपला इथे नाश्ता तयार आहे। तुम्ही याच्यासोबत कोणतीही चटणी खाऊ शकतात, मी इथे सॉस ठेवला आहे। तर आपले इथे डोसे तयार झालेत आणि फारसा वेळसुद्धा लागलेला नाही बनवायला, अगदी 10 मिनिटाच्या आतमध्ये हे डोसे बनवून तयार होतात। तुम्हाला जर सकाळी नाश्त्यासाठी हे डोसे बनवायचे असतील ना तर तुम्ही रात्रीच तांदूळ आणि मूग भिजत घालू शकतात, म्हणजे सकाळी लगेच तुम्हाला वाटून हा नाश्ता बनवता येईल। तर अशा पद्धतीने आपण एकदम साधी सोपी मूग आणि तांदळापासून डोसे बनवून घेतलेले आहेत। ती रेसिपी तुमच्याशी शेअर केली, कशी वाटली तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच तुम्हाला ॲक्टिव्ह पूजाच्या साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि आणखीन कोणकोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। आपण अशाच घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी दाखवत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहायला मिळतील। आणि सबस्क्राईब करणं, बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे।
तर जेवढे हे डोसे दिसायला भारी दिसत आहेत, खायलासुद्धा तेवढे छान लागतात आणि मस्त जाळीदार बनलेले आहेत आणि जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही. घरात असणाऱ्या साहित्यातच ही रेसिपी तयार होते. तर तुम्हीसुद्धा रोज तोच नाश्ता खाऊन बोर झाला असाल तर असा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवू शकतात. आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.